नाशिकमधील एक ड्रोन टेक स्टार्टअप कंपनी असून पॅसेंजर ड्रोन रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड अर्थात PDRL ही ड्रोन डेटाला एक्शनेबल इन्साईटमध्ये रूपांतरित करण्यासाठी एरोमेग SaaS प्लॅटफॉर्म ऑफर करते. PDRLकडे ड्रोन उड्डाण करण्यासाठी एरोजीएस नावाचे एक चांगले परिभाषित सॉफ्टवेअरचे उत्पादित करण्यात आले आहे. एरोजीसीएस ला भारतीय बहुतेक ड्रोन उत्पादक कंपन्यांनी प्राधान्य दिल्याने एरोजीसीएस उत्पादन ड्रोन उत्पादन आणि ड्रोन उद्योगाचा कणा बनला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या एरोजीसीएस ग्रीन उत्पादनाचे लॉन्चिंग नाशिक येथे करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, प्रगतशील शेतकरी निलिमा पवार, हिमगौरी आहेर आडके, अविचल सिसोदिया, तरुण अग्रवाल, सुरेश बाबा पाटील, योगेश दाते, शिवाजी आमले, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चंडालिया, तांत्रिक अधिकारी विशाल धारणकर, उत्पादन अभियांत्रिकी प्रमुख कांचन बोराडे, संपर्क अधिकारी सृष्टी पानसरे, विक्री प्रमुख मयूर कारंडे, हरिप्रसाद जैन उपस्थित होते. ड्रोन आणि AIचा वापर करून अचूक कृषी उपाय, शेतकऱ्यांसाठी पाण्याची बचत करणे, कीटकनाशकांचा वापर कमी करणे, कार्यक्षमता वाढवणे, मजूर अवलंबित्व कमी करणे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी या ड्रोन सॉफ्टवेअरची शेतकऱ्याला मदत होणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चंडालिया यांनी सांगितले. आपल्या देशाने आता पुढच्या भविष्यामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचा लक्ष्य ठेवलेलं आहे आणि हे लक्ष्य अचीव करण्यासाठी आपल्याला ॲग्रिकल्चर प्रोडक्शन वाढवावं लागणार आहे. कमीत कमी 10 ते 15%. ते वाढवण्यासाठी आपल्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर हे खूप महत्त्वाचं काम आहे. प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे टेक्नॉलॉजीचं अप्लाय करणं शेतीमध्ये, सो दॅट यील्ड आपला वाढू शकेल. आणि त्या यील्ड वाढवण्यासाठी आजच्या तारखेला ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप महत्त्वपूर्ण टेक्नॉलॉजी आहे. आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये ड्रोन चालवण्यासाठी एरोजीसीएस नावाचा सॉफ्टवेअर लागतो, जो आम्ही आज बनवलेला आहे आणि ते आम्ही लोकांना देतोय. तर भारतामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये 1000पेक्षा जास्त ही ड्रोन मॅन्युफॅक्चरर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडरच्या कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. आणि असा रिक्वायरमेंट आहे भारतामध्ये की भारताला कमीत कमी 40 लाख ड्रोन्स लागतील पुढच्या भविष्यामध्ये. ह्या शेतकऱ्याचा जो ड्रोन आहे त्याचा शेतकऱ्यांना खूपच फायदा होणार आहे. पहिला जो प्रॉब्लेम आजच्या तारखेला आहे तो लेबरचा. खूप वेळेस आपल्याला शेती काम करण्यासाठी आजकाल लेबर्स मिळत नाही आहे. दुसरा आहे की इफिशियन्सी, ज्या इफिशियन्सीने लोक शेतामध्ये काम करत आहेत त्याच्या अगेन्स्टमध्ये ड्रोन हा खूप जास्त इफिशियंट आहे. तिसरा की जे पेस्टिसाइडचा वापर आहे तो कमी होणार आहे. व चौथा की जो पाण्याचा वापर आहे तोही तिथं कमी होणार आहे. अशा सर्व प्रकारे जर आपण बघितलं तर पुढच्या भविष्यामध्ये ड्रोन आणि आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्याला आपलं जो यील्ड आहे ते वाढवण्यासाठी हेल्प करणार आहे. भारताने पुढील काळात 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यासाठी निश्चितपणे कृषी उत्पादन वाढवणे आवश्यक असून शेतीचे उत्पादन जितके वाढेल तितकीच एकूण अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होणार आहे. कृषी क्षेत्रातील ड्रोन आणि AI उत्पादनात किमान 15% वाढ करणार आहेत. भारतातील ड्रोनमधील एरोजीसीएस ग्रीन शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढवण्यात नक्कीच योगदान देणार आहे. या कार्यक्रमाला खासदार आणि विजय पाल तोमर यांनी शुभेच्छा दिल्या. हमारे देश में पानी 4.2% है, पशु हमारे पास 11% है. 11% पशु विश्व के और 18% जनसंख्या को भरण पोषण के साथ साथ देश की आर्थिक स्थिति $5 ट्रिलियन तक ले जाना, ये हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है. तो ऐसे समय में ये उत्पाद लॉन्च करके इस कंपनी ने एक बहुत ही अच्छा कार्य किया है और इसलिए मैं इस कंपनी के पूरी की पूरी टीम को बधाई देनी चाहता हूं. ये कृषि ड्रोन की आवश्यकता, देखिए आज नैनो यूरिया का जमाना है. यूरिया डालने के लिए, पेस्टिसाइड के लिए, स्प्रे करने के लिए ड्रोन की तकनीक सबसे अच्छी तकनीक है, क्योंकि इससे किसानों को यह निश्चित समय सीमा में काम पूरा करने में किसानों को सक्षम बनाने का काम करेगी. नंबर 2, कृषि ड्रोन किसानों को प्रक्रियाओं में तेजी लाने में मदद करेगा और एग्री केमिकल्स के लिए न्यूनतम जोखिम सुनिश्चित करेगा, पानी की दक्षता में सुधार करेगा और अधिक सटीक डाटा उपलब्ध कराने का काम करेगा. कृषि ड्रोन किसानों की प्रक्रियाओं में तेजी लाने की मदद करेगा, एग्री केमिकल्स के लिए न्यूनतम जोखिम सुनिश्चित करेगा और समय और लागत की बचत दोनों होगी. पैदावार बढ़ेगी, लागत घटेगी. पैदावार एक अनुमान के अनुसार 11% बढ़ जाएगी. लागत इसलिए घटेगी केवल जहां बीमारी है वहीं उसका स्प्रे किया जाएगा, पूरे कम स्प्रे किया जाएगा
जहां आवश्यकता है वहीं उसका यूज किया जाएगा। समय और लागत की बचत के मैंने इसलिए कहा, इसका उपयोग बीज बोने, फसलों के पानी उर्वरकों को कीटनाशकों और शाकनाशियों के साथ स्प्रे करने के लिए किया जा सकता है। बेहतर सटीक कृषि तकनीक के माध्यम से किसान समग्र फसल उपज में सुधार करने में सक्षम होगा। साथ ही रिमोट सेंसिंग तकनीक के द्वारा किसान आसानी से खेत के उन क्षेत्रों की पहचान कर सकेगा कि कहां फसल में बीमारी लगी हुई है, कहां फसल कमजोर है, कहां फसल को आवश्यकता है, और उसकी पहचान करके इससे उन क्षेत्रों की पहचान करने में सक्षम होगा। और स्वस्थ फसलों का उत्पादन नहीं कर रहे हैं उन्हीं को इसके द्वारा उपचार के द्वारा ठीक किया जाएगा जो उसकी आवश्यकता है। सारे में स्प्रे करने की आवश्यकता नहीं होगी। फसलों को स्प्रे करने के साथ साथ एक सुरक्षित तरीका है, स्मार्ट ड्रोन भी स्वायत्त उड़ान मोड के साथ आते हैं। इससे किसानों को केवल उन क्षेत्रों के आसपास उड़ान पंथों को योजना बनाने की अनुमति मिलेगी जिन्हें इलाज की आवश्यकता है। खेत के स्वस्थ हिस्सों को अनावश्यक रसायनों से मुक्त रखा जाएगा। जो अनावश्यक केमिकल पेस्टिसाइड डालते हैं वो नहीं डाले जाएंगे, केवल जहां आवश्यकता है वहीं डाला जाएगा। एक बार जब फसल बढ़ रही होती है तो ड्रोन फसल के स्वास्थ्य, गर्मी, घनत्व के सटीक माप की अनुमति देते हैं, जिससे पौधे के बढ़ने में सिंचाई समायोजन की भी अनुमति इससे मिलती है। कृषी क्षेत्रात एरो GCS ग्रीन ड्रोन सॉफ्टवेअरमुळे पाणी आणि कीटकनाशकांची एक समान फवारणी, उत्तम पौष्टिक उत्पादन, वेळेची बचत आणि आधुनिक शेतीच्या एकूण प्रक्रियेच्या संशोधनामुळे जीवनमान सुधारणार आहे। एरो GCS ग्रीन हे पहिले व्यावसायिकरित्या उपलब्ध GCS सॉफ्टवेअर आहे जे ड्रोन फवारणीसाठी स्थानिक भारतीय भाषांना समर्थन देते। PDRL आधीच 40 पेक्षा जास्त ड्रोन उत्पादकांना त्याचे प्रमुख उत्पादन एरो GCS वापरून सेवा देत असल्याचे तांत्रिक अधिकारी विशाल धारणकर यांनी सांगितले। की आपण जेव्हा ऑर्गॅनिक वगैरे शेतीची गोष्ट करतो किंवा आपण हेल्दी शेती वगैरेची गोष्ट करतो की जिथे कमीत कमी पेस्टिसाइड्स टाकायचे, सो त्या केसमध्ये काय होतं की हल्ली जेव्हा आपण म्हणतो ना की हाताने जेव्हा स्प्रेइंग करतात ते लोक पेस्टिसाइडचं, तेव्हा ते खूप जास्त प्रमाणात आणि कुठेही टाकलं जातं। ड्रोनने जेव्हा केलं जातं तेव्हा ते एकदम परफेक्टली एक स्पेसिफिक लोकेशन, स्पेसिफिक एरिया जेवढं त्यांना हवंय तेवढ्याच एरियात ते टाकू शकतात। हे आपण ऍपच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो। सो हे जे ऍप्लिकेशन आपण बिल्ड केलेलं आहे हे त्या ड्रोनला परफेक्टली सांगतं की तुम्हाला कुठल्या एरियात करायचंय, किती स्पीडने करायचंय, किती हाईटने करायचंय। त्याच्यामुळे काय होतं की जेवढं तुम्हाला पेस्टिसाइड जेवढ्या प्रमाणात आपण ज्याला म्हणतो योग्य प्रमाणात टाकायचंय ते योग्य प्रमाण त्याच्यातनं आपण साध्य करू शकतो। याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल? शेतकऱ्यांचा फायदा असा आहे की जेव्हा हाताने स्प्रेइंग करतात ते पेस्टिसाइडचं त्यावेळेस ते खूप जास्त प्रमाणात पण होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं आर्थिकदृष्ट्या पण नुकसान होतंच, कारण नको तेवढं स्प्रे होतं आणि तेवढे पैसे पण वेस्ट होतात त्यांचे। आणि दुसरी गोष्ट, कधी कधी जास्त स्प्रेइंग झाल्यामुळे पण त्याचं नुकसान होऊ शकतं शेताचं। सो या दोन्ही गोष्टी त्याच्यातनं आपण थांबवू शकतो किंवा कमी करू शकतो। सो या दोन्ही गोष्टींमधनं त्यांचा फायदा आहे। जेव्हा आपण पेस्टिसाइडचं स्प्रेइंग करतो त्यावेळेस कधी कधी काही शेतकरी असं पण विचार करू शकतात की ठीक आहे, थोडं कमी जास्त इकडे तिकडे झालं तर काय फरक पडतो, पण तसं न करता आपल्याला जर हेल्दी प्रोड्यूस म्हणतो आपण त्याला, जर ते हेल्दी प्रोड्यूस जर साध्य करायचं असेल, म्हणजे जे ऑर्गॅनिक वगैरे पण सगळं चालतंय, कमीत कमी पेस्टिसाइड्स टाकायचे, हे सगळं जर हवं असेल तर तंत्रज्ञानाचं अवलंबन करावंच लागेल। ये और इसका विमान दोनों एक जैसे ही है। घर में तो है लेकिन इनका क्या करे समझ में नहीं आता। विमान नहीं, इसे ड्रोन बोलते हैं। लेकिन है तो तेरे जैसा, बस पड़ा रहता है। आप कहाँ चले? और किधर जाऊंगा? वक्त पे पेस्टिसाइड छिड़काव नहीं किया तो फसल बीमार पड़ जाएगी। वो तो हो गया। कैसे? लेटे लेटे आधा टाइम तो सोता रहता है। काम भी आधे टाइम में हो गया। इसके साथ तू सो जा बेटा। इसका सॉफ्टवेयर बदल दिया। क्या? एरो GCS ग्रीन डाल दिया। अब सब कुछ एकदम फास्ट और सिंपल। क्या बदला? सॉफ्टवेयर यानी गाड़ी वही,
लेकिन इंजन नया। पेस्टिसाइड कहाँ डालना है, कितना डालना है, आप जैसा बोलोगे ये वैसा करेगा। यानी पानी की बचत, टाइम की बचत और फसल एकदम क्वालिटी। ये स्वदेशी है, बेहतर है और आसान है। इसे आप भी चला सकते हो। क्या मैं भी? ये देखो, अब हम इधर के कोने में आ गए। हाँ हाँ बेटा, हाँ अब इधर चल। बहुत बढ़िया चला रहे हो। देखा कितना सुनता है मेरी। एरो जीसीएस ग्रीन है तो सब आसान है। कृषी ड्रोन विभागातील बहुतांश ड्रोन उत्पादक आणि सेवा प्रदाते एरो जीसीएस ग्रीनचा वापर करतील आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यास मदत करतील अशी PDRL ची अपेक्षा आहे। एनएसएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।